नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पोलीस दलानं शस्त्र जमा करण्याच्या कारवाईला सुरुवात. महापालिका क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना. आणि ठाणे महापालिका तिजोरीत 10 कोटीच शिल्लक. लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले. पोलीस दलानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे. निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था बाधित राहावा म्हणून ही खबरदारी घेण्यात येते. निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसंच कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्र बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबतच्या सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगानं ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्र जमा करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील ठाणे उल्हासनगर निवडणूक क्षेत्रात शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण 4,000हून अधिक शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी बँका, महत्वाची कार्यालय, संस्था, विद्युत केंद्र आणि इतर महत्वाच्या कार्यालयाचे शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. ही शस्त्र जमा करण्याचे आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 300 सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याची बाब समोर आली असून ही बाब नियंत्रण कक्षाच्या पाहणी दरम्यान निदर्शनास येताच नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच नियंत्रण कक्षाचं कामकाज नेमकं कसं चालतं याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आणि यानंतर आयुक्त राव यांनी त्यांना फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली, अशी माहिती पालिकेनं दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर सोनसाखळी चोरीचे प्रकार काही वर्षांपूर्वी वाढले होते. त्याचबरोबर भामट्यांकडून बोलण्यात गुंतवून पैसे लुटून नेण्याचे प्रकारही वाढले होते. अशा रस्त्यांवरील गुन्ह्यांना आळा बसावा आणि त्याचबरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावी या उद्देशातून ठाणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना पालिकेनं राबवली. या योजनेतून ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेनं 1,400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. त्याचा फायदा शहरातील विविध गुन्ह्यांच्या तपास कामामध्ये पोलिसांना या कॅमेऱ्यांचा उपयोग झाला असून त्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांचा माग काढून त्यांना पकडणं शक्य होत होतं. शिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात आणखीन 43 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय प्रशासनानं नुकताच घेतलाय. असं असताना शहरात यापूर्वी बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 300 सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याची बाब समोर आली असून ही बाब नियंत्रण कक्षाच्या पाहणी दरम्यान निदर्शनास येताच नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच नियंत्रण कक्षाचं कामकाज नेमकं कसं चालतं याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आणि यानंतर आयुक्त राव यांनी त्यांना फैलावर घेऊन त्यांची कानउघाडणी केली, अशी माहिती पालिकेनं दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर सोनसाखळी चोरीचे प्रकार काही वर्षांपूर्वी वाढले होते. त्याचबरोबर भामट्यांकडून बोलण्यात गुंतवून पैसे लुटून नेण्याचे प्रकारही वाढले होते. अशा रस्त्यांवरील गुन्ह्यांना आळा बसावा आणि त्याचबरोबर शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित राहावी या उद्देशातून ठाणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना पालिकेनं राबवली. या योजनेतून ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेनं 1,400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. त्याचा फायदा शहरातील विविध गुन्ह्यांच्या तपास कामामध्ये पोलिसांना या कॅमेऱ्यांचा उपयोग झाला असून त्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांचा माग काढून त्यांना पकडणं शक्य होत होतं. शिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात आणखीन 43 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय प्रशासनानं नुकताच घेतलाय. असं असताना शहरात यापूर्वी बसवण्यात आलेल्या 1400 पैकी 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये सोन्याचे चैन, सोन्याचे हार, बाजूबंद आणि कर्णफुले मुख्यत्वे याचा त्यांनी अपहार केलेला आहे. आणि याच्यामध्ये आमच्या टीमने
त्याचं जो तांत्रिक मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला अटक केलेली आहे. तर तो आरोपी आहे तो मोबाईल वापरत नव्हता, परंतु त्याने जो इतर आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे. पण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दागिने चोरी केलेले आहेत, त्यांनी कशा प्रकारे हा ज्वेलर्समधला दागिने बाहेर काढले? आता तो एक त्याने एकदम चोरी केलेली नाही आहे. त्याने एक दागिना जो आहे तो त्यांनी लंपास केलेला आहे. त्याच्यामुळे आणि त्याचा मालकाचा त्याच्यावर विश्वास होता की तो जो डेली स्टॉक आहे, डेली स्टॉक समजा आज एवढा 100 स्टॉक आहे माझ्याकडे, तो त्याचा स्टॉकची माहिती मालकाला देत होता आणि मालकाने ते डबल चेक किंवा व्हेरीफाय केलेलं नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी ती अपहार केलेला आहे. आरोपी आपण मीरा रोड इथून त्याला अटक केलेली आहे, परंतु त्याने बरेच ठिकाणे त्याचे बदलले आहे. तो परराज्यात सुद्धा तो जाऊन आलेला आहे. तर आरोपी विरुद्ध भादवी कलम 408 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असंख्य ठाणेकरांच्या आतुरतेचं केंद्र असलेल्या जांभळे नाका येथील चैत्र नवरात्र उत्सव 2024चा तयारीला आज सकाळी शुभारंभ झाला. या उत्सवाच्या प्रारंभीचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळे नाका इथे सकाळी 11:30 वाजता करण्यात आलं. या पावन प्रसंगी सेना खासदार आणि आयोजक राजन विचारे यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून मंडप पूजन केलं. या उत्सवाची तयारी आणि आयोजनात विशेष उत्साह आणि आतुरता दिसून आली. यावेळेला त्यांनी आगामी दिवसातील कार्यक्रमाची माहिती देताना नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं. चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान देवीची आराधना, भजन, कीर्तन, आरती, धार्मिक उपन्यास, महाप्रसाद वाटप अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. आयोजकांच्या मते हा उत्सव भक्तिभाव, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक आहे. उत्सवाच्या यशस्वीततेसाठी आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत असून सर्व नागरिकांना सुखद आणि आनंददायी अनुभवाचं आश्वासन दिलं जात आहे. ठाणेकरांनी या उत्सवाच्या आयोजनाला पाठिंबा देण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. थोडी अशी या साईडला साहेब, काय सांगाल यावर्षी चैत्र नवरात्राचा आज मंडप पूजन झालं, काय सांगाल? आज या ठिकाणी इथं नीचे रकम चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले 16 वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल. रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो. अशा प्रकारे 9 दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो. या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवी भक्त, नागरिक, भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात. या आपण पाहिलं असाल की गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या उत्सवामध्ये अनेक गुणीजनांना, नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील, सर्व थरातील, सर्व मग शैक्षणिक स्तर असतो, सामाजिक स्तर असतो, कलाकार असो, कोळी समाज असो, गुजराती समाज असो, सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो. दररोज या ठिकाणी 9 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणीजन या ठिकाणी उपस्थित असतात. सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार, जो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण तो नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार, महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. मग बोंडला असू दे, त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे, त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण. वेगवेगळ्या स्पर्धांमधून पारितोषिक देत असतात. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये ही देवी माता विराजमान होणार आहे. या माध्यमातून तमाम ठाणेकर जनतेला विनंती करतो की आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने
आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आई जगदंबेचरणी लीन होऊन आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ज्यांनी 5,025 कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प सादर केला त्यांच्या तिजोरीत आता केवळ 10 कोटी रुपये शिल्लक राहिलेत. त्यातच ठेकेदारांकडून प्राप्त झालेल्या 17 कोटी रुपयांच्या बिलांची प्रतीक्षा केली जाते, ज्यामुळे ठाणे महापालिकेच्या नव्या आयुक्त सौरभ राव यांची चिंता वाढली आहे. या समस्येचं समाधान शोधण्यासाठी राव यांनी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलल्याची योजना आखली आहे. दरम्यान ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामात गुंतलेत, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचं समोर आलंय. या निवडणुकीच्या कामामुळे अन्य महत्त्वाच्या प्रशासकीय कामांमध्ये विलंब होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक स्थिती आणखीन बिकट होऊ शकते. आयुक्त राव यांनी पालिकेच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी काही नवीन उपाययोजना सुचवल्यात, जसे की करवसुलीत सुधारणा आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधणं. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्यास ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. ठाणे महापालिकेची ही आर्थिक समस्या सगळ्यांसाठी एक चिंतेचा विषय आहे आणि या सर्व संबंधितांकडून योग्य ते तोडगे काढण्याची अपेक्षा केली जाते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस दलानं शस्त्र जमा करण्याच्या कारवाईला सुरुवात. महापालिका क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आणि ठाणे महापालिका तिजोरीत 10 कोटीच शिल्लक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.